अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणात क्रिमिलेअर बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्याच्या विरोधात दलित आणि बहुजन संघटनांनी 21 ऑगस्ट रोजी भारत बंदचे आवाहन केले होते। या बंदमध्ये दलित संघटनांसह विविध राज्यातील राजकीय पक्षांनीही या बंदला समर्थन दिले आहे। बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी न्यायालयाच्या निर्णयावर सरकारकडे घटना दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। तसेच आजचा भारत बंद शांततामय मार्गाने करावा असे आवाहन केल्यानंतर बुधवारी सोलापूर शहर जिल्हा बसपाचे नेते अॅडव्होकेट संजीव सदाफुले, माजी नगरसेवक बबलू गायकवाड, देवा उघडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी पक्षाच्या झेंड्यासह अहिंसक मार्गाने शांततामय पद्धतीने सहभागी व्हावे असे आवाहन करत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवी पेठ, कस्तुरबा मार्केट, मधला मारुती, चाटे गल्ली, कोंतम चौक आदी मुख्य बाजारपेठेत फिरताना दिसून आले। आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, कोण भेटत देत नाही, बीएसपी आई है। भारत बंद मागील आपली भूमिका स्पष्ट करताना बसपा नेते म्हणाले, 1 ऑगस्ट 2024 ला सर्वोच्च न्यायालयामध्ये आजचा कार्यकर्ता हरविंदर सिंग यांनी जी आरक्षणाच्या वर्गीकरणाबद्दल याचिका दाखल केली होती, त्या याचिकेचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या विरोधात दिला। आरक्षणामध्ये जे 13.5% आरक्षण आहे, 1,500 जाती आहेत आणि त्या 1,500 जातीमधल्या फक्त 10 जाती मोठ्या आहेत, बाकीच्या 99% जाती मायक्रो जाती आहेत। त्या जातीचं वर्गीकरण करण्याचा आदेश दिला आणि क्रिमिलेअर लावण्याचा आदेश दिला। बहुजन समाज पार्टी या घटनेचा आणि या निवाड्याचा जाहीर निषेध करते आहे। आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष बहन कुमारी मायावतीजी यांनी तात्काळ दुसऱ्या दिवशी ट्विट केला आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन या घटनेचा निषेध केला आणि या घटनेला विरोध केला। बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे साहेबांनी आदेश दिल्यामुळे आम्ही 21 तारखेचा हा बंद करतोय। सोलापूर शहरातल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी आम्हाला मदत केली आहे, कोऑपरेट केली आहे, बंदमध्ये सहभाग घेऊन या बंदला सहकार्य केलंय, त्यांचा आम्ही हार्दिक आभार मानतो आणि ज्यांनी आम्हाला मदत केली आहे त्या मदतीचा त्यांचा हार्दिक आभार मानतो। आणि सर्वोच्च न्यायालयाने आमच्या विरोधात जो निर्णय दिला आहे त्या निर्णयाच्या विरोधात जीवाच्या आकांतानं शेवटपर्यंत बहुजन समाज पार्टी लढणार आणि बहन मायावतीजी यांचा जो शब्द आहे तो शब्द केल्याशिवाय खरा राहणार नाही। आणि आम्हाला एवढंच म्हणायचं नाही, जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पॉलिसीप्रमाणे निवडतात तो सुद्धा रद्द केला पाहिजे, त्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। बहन कुमारी मायावतीजी यांनी आज जो SC STचा जो संप आहे, भारत बंदचा आदेश दिला आहे, त्याला बहन मायावतीजी यांनी पाठिंबा दिला आहे। आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय सुनीलजी डोंगरे साहेब यांनी आम्हाला सर्वांना आदेश दिलेत की संपूर्ण महाराष्ट्र बंद झाला पाहिजे, कारण या आदेशामुळं इथला SC STचा माणूस खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये फूट पडणार आहे आणि फूट पडून या देशामध्ये अराजकता माजवण्याचं काम इथलं भाजपचं सरकार करतंय आणि तेवढंच त्यांना सहकार्य काँग्रेस करतंय। यामुळं आम्ही नरेंद्र मोदीचा धिक्कार करतोय आणि राहुल गांधीचा सुद्धा धिक्कार करतोय। आज आम्ही या ठिकाणी आम्हाला सर्व व्यापारी वर्गाने साथ दिली, त्याबद्दल सर्वांचा आम्ही आभार मानतोय। जय भीम, जय भारत। भारत बंदच्या हाकेनंतर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नसून शांततेत बंद पार पडल्याचे चित्र पाहावयास मिळाले।